जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महालक्ष्मी स्टील प्लांट देवळीकरांचे बळी घेणार का? प्रशासन झोपेत की संगनमतात? बादशाह कोण? प्रशासन महालक्ष्मी स्टील प्लांट मांडवलीचा संशय। जनतेचा श्वास कोंडणारा कारखाना, देवळीतील प्रदूषणावर संताप। वृक्ष मरतायत, माणसं आजारी पडतायत, तरीही कारखाना सुरूच। प्रशासनाची पाठराखण आणि जनतेचा बळी। वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात असलेल्या नामांकित महालक्ष्मी स्टील प्लांट मधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कथित वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। अलीकडे समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कारखान्यातून बाहेर पडणारा दाट धूर आणि त्याचा आजूबाजूच्या परिसरावर होत असलेला परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या प्रदूषणाचा फटका थेट मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरणालाही बसताय। प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची पाने काळवंडलेली दिसत असून झाडांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। जर झाडांची ही अवस्था असेल तर सामान्य जनतेच्या आरोग्यापुढे काय, असा सवाल देवळीकरांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान महालक्ष्मी स्टील प्लांट कडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र इतके गंभीर चित्र असतानाही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासन कारखान्याला पाठराखण करताय का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काही नागरिकांनी तर प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात मांडवली असल्याचा संशय व्यक्त केलाय। देवळी प्रशासनासोबतच मांडवली करणारा बादशाह नेमका कोण, असा थेट सवालही आता चर्चेत आलाय। या पार्श्वभूमीवर देवळीतील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी आढळल्यास कारखान्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे। अन्यथा महालक्ष्मी स्टील प्लांट देवळीकरांचे बळी घेणार का, असा भीषण प्रश्न भविष्यात उभा राहू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे। सागर वैद्य, जनसंग्राम न्यूज, वर्धा।